हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि तुम्हाला माहिती आहे काल डेट्स डिक्लेअर झाल्या आणि परीक्षा जी आहे ती पुढे गेलेली तुम्हाला तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. आता हा व्हिडिओ फार शॉर्ट व्हिडिओ आहे. तुमच्याशी 5-10 मिनिटं संभाषण करायचं आहे, की बऱ्याच साऱ्या मुलांचे मेसेजेस आले, "सर परीक्षा लांबली, आता काय होईल, काय नाही?" त्याचे फायदे कोणते, तोटे कोणते, ह्या सगळ्या गोष्टी आणि या दिवसात स्वतःला कसं मॅनेज करायचं. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा आपण व्हिडिओ घेऊन आलोय. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लक्षात घ्या, की आपण एक 80 दिवसाची मेंटरशिप बॅच चालू केली होती. ठीक आहे. तर काय बऱ्याचशा विद्यार्थ्यांना उशीर झाल्यामुळे त्यांनी एन्रॉल केलं नाही. पण आता आजपासून तुमच्याकडे 80 दिवस आहेत. सो ज्यांना ही बॅच जॉइन करायची असेल त्यांनी नीती अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. तुम्हाला ही बॅच अवेलेबल असेल. ठीक आहे. ही मेंटॉरशिप बॅच आहे. या बॅचमध्ये आपण काय करतोय, तुम्हाला दिवसभराच्या अभ्यासाचं नियोजन देतोय. कोणत्या पद्धतीने कोणते टॉपिक्स वाचायचे आहेत आणि सायंकाळी त्याच्यावर आधारित टेस्ट होते आणि वेळोवेळी तुम्हाला गाईडन्स सेशन वगैरे हे सगळ्या गोष्टी तर प्रोव्हाईड केल्या आहेत. त्याचा फ्री व्हिडिओ मी कंटेंटमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलाय. तो बघू शकता तुम्ही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे. आणि काही अडचण आली तर अकॅडमीच्या नंबरवर कॉल करा. आता एक लक्षात घ्या, आपली जी परीक्षा आहे ही 4 मेला परीक्षा होणार होती. मी मेनली दोन्ही परीक्षाविषयी बोलतोय, मेन्स आणि ते ज्या लांबलेल्या परीक्षा आहेत. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे आपली परीक्षा होती 4 मेला म्हणजे आजपासून आपल्याकडे जवळपास 62-63 दिवस शिल्लक राहिले होते. ठीक आहे. 4 मे म्हटलं तर. पण आता असं झालंय आयोगाने नवीन दिनांक सांगितला आहे. आता 4 मेच्या ऐवजी परीक्षा होणार आहे 1 जूनला. 1 जून म्हणजे तुमच्याकडे 80 डेज असतील. 80 डेज म्हणजे काय? परीक्षेचा दिवस आणि आजचा दिवस वगळता तुमच्याकडे 80 दिवस आहे. सो 80 दिवस हे तुमच्यासाठी काय म्हणतो आपण, की इनफ आहेत, की या परीक्षेला फोकस करायला. आता एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की मग सर या दिवसात आम्ही काय मेंटेन करायचं? याचे फायदे कोणते आहेत? तर फायदे हे आहेत, की ज्या विद्यार्थ्यांचा अजून अभ्यास झालेला नाही, म्हणजे ज्यांना वाटतं एखादा विषय इन्कम्प्लीट आहे समजा मॅथ, रिझनिंग आहे, सायन्स आहे किंवा कोणताही एखादा विषय इन्कम्प्लीट आहे. तर त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. चे जे ड्रॉबॅक्स आहेत, जे म्हणतो ना आपण, की जे तुमचे कमी विषय आहेत, ठीक आहे. ह्या ड्रॉबॅक्सला तुम्ही बाहेर काढू शकता. सो हा एक फायदा आहे. 80 दिवसाचं प्रॉपर नियोजन केलं तर कोणताही विषय संपू शकतो. अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता. मॅथ्सची प्रॅक्टिस सोडू शकते, रिझनिंग कंप्लीट करू शकता, सायन्स सुद्धा कमी करू शकता. सो अशा प्रकारे ड्रॉबॅक्स तुम्ही कंप्लीट करू शकता. दुसरा महत्त्वाचा फायदा हा आहे, परीक्षा पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक वेळ मिळतो निश्चित. फक्त एक लक्षात ठेवायचं, की परीक्षा पुढे गेली याचा अर्थ असा नाही, की तुम्ही रिलॅक्स व्हाल. नाही ठीक आहे, करायचं नाही. तोच जोश असला पाहिजे जो पूर्वी तुमचा होता. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स होऊन चालू नका. जी तुम्हाला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचाच तुम्ही ॲटिट्यूड ठेवा, की नाही मला एक्स्ट्राचे जे 10-20 दिवस मिळाले, या 10-20 दिवसात मी ते करणार आहे जे मी आत्तापर्यंत केलं नव्हतं. सो त्यामुळे तुम्हाला तो एक फायदा असेल, की ज्या तुमच्या कमतरता आहेत, म्हणजे ड्रॉबॅक्सच त्याला आपण म्हणतोय, पण त्या कमतरता भरून काढणे. ओके. सो अशा प्रकारची तुम्ही हे काय करू शकता, या ठिकाणी समजा आपण असं म्हणू शकतो, की ते भरून काढू शकता. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, की बऱ्याच साऱ्या लोकांचं काय झालेलं असतं, बऱ्याच साऱ्या लोकांना अभ्यासाचा वेळ कमी मिळतो. आता जसं मी बघितलंय निश्चय बॅचला गृहिणी आहेत, नोकरदार वर्ग वगैरे हे सर्व आहेत, यांना वेळ कमी मिळतो. मग दिवसाला 6-1 तास मिळतात. तर तुम्ही 6-7 तास अभ्यास करता तेवढाच करा. उलट तुम्हाला वाढीव दिवस मिळाले आहे. सो त्यामुळे त्याचा ॲडव्हांटेज तुम्हाला आहे. एक धोका काय असतो याचा माहिती आहे का? याचा धोका हा आहे, की सर्वात महत्त्वाचं मला हा धोका जाणवला मी विचार केल्यानंतर, की काय होणार आहे राज्यसेवा आहे 26, 27, 28 म्हणजे असं समजून घ्या एप्रिल एंडपर्यंत राज्यसेवा आहे. आणि मग हे जे कार्यकर्ते आहेत राज्यसेवेतून ज्यांचा स्कोर कमी आला किंवा कोणीही आजकाल कसं झालं, आजकाल असं नाहीये, की राज्यसेवा दिली म्हणजे ग्रुप्स देत नाही असं नाहीये. सो ते राज्यसेवेतून जे काय म्हणतोय आपण जे असे कार्यकर्ते आहेत जे फ्री झाले, ठीक आहे. ते लोकं काय करतील त्यांना एक पूर्ण महिना मिळतोय मे महिना. तर राज्यसेवेवाले हे कार्यकर्ते याला फोकस करतील. आणि एक लक्षात ठेवायचं, यांना कंबाईन सीची परीक्षा पास करणं फार कठीण जात नाही. कारण की यांचा अभ्यास हा नेक्स्ट लेव्हलला असतो. सो त्यामुळे यांना आधी कसं होतं, यांना 4-5, 8 दिवस मिळाले असते. 8 दिवसात तितकीशी रिव्हिजन झाली नसती. पण आता यांना निवांत 1 महिना मिळतोय फोकस करायला. सो हा एक धोका निर्माण होऊ शकतो. दुसरा हा धोका निर्माण होऊ शकतो, की तुम्ही जर रिलॅक्स राहिले, ठीक आहे. तुमच्या पुढे कोणीतरी जाईल. कारण की कसं आहे मी तुम्हाला आधी सांगितलं, बऱ्याच साऱ्या लोकांना ही अपॉर्च्युनिटी म्हणून आली आहे, की येस भाई माझ्या ज्या कमतरता होत्या, जे ड्रॉबॅक्स होते, आता मी त्याच्यावर वर्क करणार आहे. पेपर प्रॅक्टिस प्रॉपर करणार आहे. जो सिलेबस वाचला नाही तो कंप्लीट करणार आहे. सो रिलॅक्सचा ॲटिट्यूड तुमच्यामध्ये आला तर समजून घ्यायचं तुमच्या पुढे कोणीतरी निघून गेलं. हे सर्वात इम्पोर्टंट मुद्दा तुम्हाला ठरू शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की
इथे ना कट ऑफ वाढत असतो. कधी एक लक्षात ठेवा, ज्या परीक्षेला खूप जास्त दिवस मिळाले, तर कट ऑफ काय होऊ शकतो, इन्क्रीज होऊ शकतो, वाढू शकतो. ते तर डिपेंड करेल, की परीक्षेचा कशाप्रकारे काय येईल. म्हणजे परीक्षा जी आहे, परीक्षेचा पेपर कशाप्रकारे येईल हे त्यावर डिपेंड असतं. पण मोस्टली मी तुम्हाला सांगतोय, की तुम्हाला हे पण होऊ शकतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला फायदे हे आहेत, की अभ्यासक्रम पूर्ण करणे, रिव्हिजनला प्रॉपर वेळ देणे. त्यानंतर तिसरं म्हणजे पेपर प्रॅक्टिस प्रॉपर करणे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टीला तुम्हाला एक वेळ मिळाला, जो फार फायदेशीर आहे. कळालं? एक दुसरी गोष्ट, मे महिन्यात जर परीक्षा झाली असती, थोडंसं पेपरचा टायमिंग 11 ते 12 असतो, थोडंसं सफोकेशन होणं किंवा उन्हाचा त्रास होणं हे होऊ शकतं. जून महिन्यात तितकंसं नसतं. सो त्याच्यामुळे एक तुम्हाला एडवांटेज मिळाला. ठीक आहे. सो हे फायदे तुम्हाला होऊ शकतात. आता तोटे तुम्हाला सांगितलंय. काय तोटे होतायत? तोटे हेच, की राज्यसेवाले फ्री होतील तुम्हाला टक्कर द्यायला. दुसरं म्हणजे, की तुम्ही रिलॅक्स ॲटिट्यूड राहिला तर तुमचा कार्यक्रम घडण्याची शक्यता आहे. तिसरं म्हणजे कट ऑफ वाढू शकतो. मग सर हे सगळं करताय, तर आता या परीक्षेचं आम्ही कसं नियोजन करायला पाहिजे? ॲक्चुअली मी नियोजन व्हिडिओ तुमचा घेतला आहे. मी फारसं वेगळं काही सांगणार नाही, कारण की यापूर्वी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आहे असेल. नसेल बघितला तर बघून घ्या. नियोजनाचा व्हिडिओ घेतला आहे. मी तुम्हाला इथे सजेस्ट करतोय. आता एक लक्षात घ्यायचं, सर्वात इम्पोर्टंट, की मग या 80 दिवसामध्ये काय करायचं आहे? तर मी परत एकदा तेच सांगेल, जे नेहमी सांगत असतो, या 80 दिवसात तुम्ही प्रॉपर वर्क करा ते रिझनिंग मॅथवर. ठीक आहे. यावर सर्वात पहिले जर कोर्स केला नसेल तर करून घ्या. ठीक आहे. बरेच सारे शिक्षक आहेत, त्यांचा कोर्स तुम्ही करू शकता. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर करा. त्यानंतर दुसरं ॲक्युरसी आहे ना, ठीक आहे. आणि तिसरं एक स्पीड मेंटेन करा. कारण की या विषयाची डिमांडच अशी आहे, की तुमचा स्पीडही असला पाहिजे. कारण 20 प्रश्न असतात जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. सो इथं वर्क करा. त्यानंतर दुसरं सांगतोय सायन्स. लक्षात घ्यायचं, सायन्सचा एक सरळ-सरळ ॲटिट्यूड सांगतोय. सायन्ससाठी स्टेट बोर्ड वाचणं कंपल्सरी आहेत पोरांनो. आपण स्टेट बोर्ड वाचत नाही. आपल्याला काय वाटतंय, की रेफरन्स बुक हे फार ॲडव्हान्स असतात. मग स्टेट बोर्ड कशाला वाचायचे? तर नाही, वाचावे लागतात. स्टेट बोर्ड कंप्लीट करा. मी निश्चय बॅचमध्ये पोरांकडून सरळ-सरळ स्टेट बोर्ड वाचून घेतो. मी रेफरन्स बुक कधीच वाचायला देत नाही. पहिले स्टेट बोर्डमधून वनस्पतीचं वर्गीकरण, 8वीच्या पुस्तकातून, मग 9वीच्या पुस्तकातून, नंतर स्टेट बोर्ड, मग नंतर रेफरन्स बुकवर. सो स्टेट बोर्ड वाचा आणि मग जे असेल, मग तुमचं रेफरन्स बुक वाचा. कळालं? याला वेळ द्या. ठीक आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, की इथं करंट अफेअर आहे. या करंट अफेअरला डेली अभ्यासात घ्या. डेली. आणि करंट अफेअरसाठी मी एक बेस्ट सोर्स सांगतोय महाराष्ट्रात सध्या मला असं वाटतंय, की यापेक्षा बेटर सोर्स कोणताच नाही. सिम्प्लिफाईडचा. आलं तर यातून येईल, नाहीतर कुठूनच येणार नाही. सो असं आहे. सो याला प्रॉपर करा. कारण की याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्वी सांगितलंय, की हा जो आहे ना, हा तुमचा ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त पेपर कव्हर करतोय. 20 मार्क्स हे कव्हर करतंय. ठीक आहे. त्यानंतर 15 मार्क्स हे कव्हर करतंय आणि 15 मार्क्स हे कव्हर करतंय. सो अशा प्रकारे तुम्ही 50 मार्क्सचा इथं कव्हर करू शकता. डेली घ्यायचं याला अभ्यासात. ठीक आहे. सो डेली अभ्यासात घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे निश्चय बॅचला मी काय करतोय, 2 तास, 2 तास आणि 1 तास कंपल्सरी पोरांना इथं मी 5 तास दिले आहे. कारण की 5 तास या विषयावर तुमचा किती सिलेबस अवलंबून आहे, पेपर किती अवलंबून आहे बघा बरं. सो हे सगळे फायदे आहेत. आता ऑलमोस्ट डेट निघून गेली आहे. ज्या पोरांनी फॉर्म फिलअप केला आहे तेच आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आणि वन एक्झाम वन कट ऑफ आहे. तर प्रत्येक उद्योग निरीक्षक असेल, काही लोकं असतात ज्यांची टायपिंग वगैरे झाली नसती. तर मग ते उद्योग निरीक्षक वगैरेचा कट ऑफ काही वेगळा लागणार नाही. क्लर्कचा असेल तोच उद्योग निरीक्षकचा कट ऑफ असेल. त्यामुळे एक ते चांगली गोष्ट आहे, की सर्वांसाठी एकमेव एकमात्र कट ऑफ आहे. सो ते एक आपल्याला फायदा होऊ शकतो. सो अशा प्रकारे तुम्ही काय करा, 80 दिवसाचं प्रॉपर नियोजन करा आणि या 80 दिवसाला आणखी 20-20 दिवसामध्ये डिव्हाईड करा. 40-40 दिवसामध्ये. मग काय करा, या 40 डेजमध्ये आणि या 40 डेजमध्ये 40-40 दिवसामध्ये तुम्हाला इथं काय करायचं, इथं पॉलिटी घ्या आणि पॉलिटीच्या सोबत तुम्ही हिस्ट्री घ्या. ठीक आहे. आणि इथे जिओग्राफी घ्या आणि जिओग्राफी सोबत इथे तुम्ही इकॉनॉमी घ्या. सो असं जरी केलं, तरी ऑलमोस्ट तुमचा सर्व अभ्यास होऊन येतो. फक्त ते प्रॉपर नियोजन करावं लागतं, प्रॉपर दिवसाला विभागून द्यावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या ना, तर जमतंय. आणखी इथं काय करायचं, आणखी तुम्हाला सांगतोय, की ठीक आहे. या जिओग्राफीमध्ये महाराष्ट्राच्या जिओग्राफीला द्या, ते म्हणजे 15 दिवस आणि उरलेले 25 दिवस, सॉरी, 25 दिवस महाराष्ट्राला आणि इंडियन जिओग्राफी जी आहे, याला 15 दिवस द्या. ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये इंडियन हिस्ट्रीला तुम्ही 15 दिवस द्या. ठीक आहे. आणि महाराष्ट्राचा जो आहे, याला 25 दिवस द्या. पॉलिटीमध्ये तुम्ही 40 दिवस
जे आहेत, या 40 दिवसापैकी 35 दिवस हे द्या क्वालिटीला, कोर क्वालिटीला आणि 5 दिवस द्या ग्राम प्रशासनाला, पंचायत राजला. कळालं? सो अशा प्रकारे जर तुम्ही बायफर्गेशन केलं अभ्यासाचं, तर ते चांगल्या पद्धतीनं हे होतंय. ठीक आहे. कोणत्याही एका शिक्षकाची टेस्ट सीरीज लावून घ्या. महाराष्ट्रात खूप साऱ्या टेस्ट सीरीज असतात. ते टेस्ट सीरीज कोणाही एका शिक्षकाची लावून घ्या, फायदा घ्या. पण टेस्ट सीरीज सोडवण्यापूर्वी 2017 पासून ते 2024 पर्यंतचे जे सर्व प्रीचे पेपर झाले, दर सॅटर्डे, संडेला एक-एक प्रश्न, एक-एक सोडवायचं. आता बऱ्याच साऱ्या प्रश्न पोरांचं असं असतं, की सर मग करंट अफेअर सोडवायचं की नाही या पेपरमधलं सोडा. तुक्के मारायची प्रॅक्टिस करा. तुमचे किती लॉजिक डेव्हलप होतात बघा. तुक्के मारायचे आणि तिथून ठरवायचं. सो अशा प्रकारे हे आयोगाचे जे क्वेश्चन पेपर आहेत, ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ठीक आहे. सो हे या प्रकारे तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा. आणि सर्वात महत्त्वाचं जो प्रश्नसंच असतो, त्या प्रश्नसंचातून प्रॉपर पद्धतीनं नियोजन करा. याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम असतील तुमच्या, तर काय करा माहिती आहे का, आपल्या अकॅडमीचा नंबर आहे. ठीक आहे. 7972886645 या नंबरवर कॉल करा. कोणाला काहीही अडचण असली, तर कधीही कॉल करा. जर मी कॉल रिसीव्ह नाही केला, तरी मग मी त्याला कॉल बॅक करतोय. ओके. आणि आपल्या अकॅडमीमध्ये असिस्टंट आणि असा प्रकार नाहीये. डायरेक्ट वन टू वन कॉन्टॅक्ट माझ्याशी होऊ शकतो. सो तुम्हाला कधीही काहीही वाटलं, तर बिलकुल तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. तर मला असं वाटतं, की 80 दिवसात तुम्ही ह्या गोष्टीला स्वतःला स्टेबल ठेवा, माइंडला स्टेबल ठेवा. कारण की माइंडची स्टॅबिलिटी हे सर्वात इम्पोर्टंट आहे. आणि या अपॉर्च्युनिटीला, या वायफळ चर्चांकडे जाऊ नका. परीक्षा लेट गेली वगैरे असं काहीच नाही. जास्त लेट नाही गेली, 20 दिवस गेली. तुमच्या फायद्याचीच गोष्ट आहे. त्याकडे आणखी फोकस करा. मॅथ, रिझनिंग वगैरेची आणखी प्रॉपर तयारी करा. सर्व विषय प्रॉपर करा आणि परीक्षेला सामोरे जा. मला असं वाटतंय, की मी एक विद्यार्थी म्हणून ठीक आहे, याला अपॉर्च्युनिटी म्हणूनच बघतोय. आता तुम्ही कोणत्या अँगलनं बघताय? मला वाटतं तुमचाही अँगल तोच असला पाहिजे, की जो माझा आहे. अपॉर्च्युनिटी आहे, अपॉर्च्युनिटी आहे आणि अपॉर्च्युनिटीज आहे. इतक्या दिवसात कंप्लीट करायचं आहे आणि सगळ्या प्रकारे. आणि जे निश्चय बॅचचे ऑलरेडी विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी आणखी खुशखबर, की या 10-12 दिवसात जे उरलेले दिवस असतील, यात आपल्याला रिव्हिजनला वेळ मिळेल. अशा प्रकारे नियोजन होतं. त्याच्यामुळे एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं राहा, चांगला अभ्यास करा. काही जर तुमच्या अडचणी, समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा. थँक यू सो मच. कीप स्टडीइंग. जय हिंद.